कसे आज सगळे? आज ना ऊन खूप वाढलं आहे आणि न्यूजमध्ये पण दाखवलं आहे की स्वतःची काळजी घ्या, भरपूर पाणी प्या. त्यामुळे ना मी असं डोकं कवर करून चालली आहे. खूप काहीतरीच ऊन आहे, त्याच्यामुळे खूप गरमही होते आणि डिहायड्रेट पण होतं आहे. म्हणजे असं वाटतं आहे की घराच्या बाहेरच पडू नये. घरात एक वेळेस ते गरम झालेलं परवडेल, पण ते बाहेर पडून त्याचं ऊन, त्याची गरमी फार नको नको वाटायला लागली. करायचं काय हेच कळत नाही आहे. आणि याला कुठे ना कुठे आपणच कारणीभूत आहोत, कारण का आपण जी एवढी सगळी झाडं तोडलीत त्याच्यामुळे हे सगळं होतं आहे. जर आपण नसती तोडली ती नसंच झालं. त्यामुळे आता आपण दुसऱ्या कोणाला दोषही देऊ शकत नाही आहे. जर तुम्हाला वाटतंच म्हणून खूप वाटतं तर झाडं लावा, झाडं जगवा. फक्त हे असं डेव्हलपमेंटच्या नावाखाली झाडं कापणं हा काय हे काही चांगलं साईन नाही आहे, ज्याच्यामुळे आता आपल्याला त्रास होतो. ग्लोबल वॉर्मिंग इतकी वाढली आहे की कोणता ऋतू चालू आहे हेच कळत नाही आहे. पहिलं हे नव्हतं, पण आता हा आपल्याकडे इफेक्ट पडायला लागला आहे. जसं बाकीच्या देशांमध्ये झालं, त्यांच्या इकडे काय सकाळी गरम होतं, संध्याकाळी पाऊस पडतो. तसं आपल्याकडे ठरलेले 4 ऋतू होते, पण आता हा इम्पॅक्ट आपला एवढा झाला आहे की इकडेही कळत नाही. एक तर पाऊस चालू आहे, गरमी चालू आहे की थंडी चालू आहे. ठीक आहे, त्यामुळे शक्य होईल तितक्या लवकर जास्त झाडे लावा आणि पर्यावरणाला वाचवा. आज जास्त नाही बोलत आहे, कारण का मला आहे ना एकदम चक्कर आलं सगळं. ठीक आहे, त्यामुळे पटकन ऑफिसला पडते. भेटूया संध्याकाळी. हॅलो, कसे आहात सगळे? काय घाम येतो रस्त्याला ना, माणूस चालूच शकत नाही, एवढा घाम येतो. किती गरम होत आहे. आणि ना इथे ना पहिलं जरा झाडांमुळे थोडं अंतर पडायचं. मला वाटतं BMC ना ती फांद्या कट केल्या. ठीक आहे, जेणेकरून आता पावसाळा पण येईल तर त्यांना कट झाला व्हिडिओ. कोणाचा तरी फोन येत होता, कंपनीचाच होता. तर पावसाळा त्यामुळे त्यांना नंतर कापायला नाही भेटणार, म्हणून त्या लोकांनी आत्ताच त्यांच्या ब्रांचेस कट केल्या. आणि त्या झाडांना असं एकदम ते झाड अशी वाटतच नाही, नुसतं असं लाकडाचा एक खंबा वाटतोय ना. त्याच्यावरती काही हे ना फांद्या आहेत ना, त्या झाडांना पानं आहेत, काहीच नाही. म्हणजे ही अशी नॉर्मल झाडं आहेत ज्यांना काही फळं फुलं येत नाही, ती झाडं आहेत. तर मी निघाले आहे घरी. मला जाम थकल्यासारखं झालं, खूप थकल्यासारखं झालं आहे. इवन ऑफिसमध्ये पण आज माझी कामं थोडी हळूहळू होत होती, रोजच्या स्पीडनी नाही झाली माझी कामं. आता घरी जाऊन बघायचं आहे ह्या 2 कार्टूनांनी काय केलं ते. आज सकाळी माहीत नाही रिटर्नला काय झालं. जी मला कधीच म्हणत नाही की मम्मा जाऊ नको ऑफिसला, आज मला म्हणते तू नको जाऊ, तू नको जाऊ. तू खूप रडली, जवळजवळ ती अर्धा तास रडतच होती. कसं बसं तिला ठेवून आली आहे मी घरी. असा एकदम खूप वाईट वाटत होतं. ती एवढी रडत होती आणि मी तिला सोडून आली आहे घरी. सुट्टी नाही मी देऊ शकत, कारण का ऑलरेडी काल सुट्टी होती. तर थोडं बरोबर नाही वाटत, ते मला स्वतःला आवडत नाही. सुट्टीला कनेक्टेड सुट्टी घ्यायची लगेच. कामं असं मंडेची तर मी स्पेसिफिकली सुट्टी घ्यायला रेडीच नसते, कारण का खूप सारी कामं असतात. ठीक आहे, तर मी आले निघून. आता बघूया घरी जाऊन काय करायचं आहे ते. मी माझे दोन्ही टिफिन ऑफिसमध्ये विसरले. दोन्ही टिफिन म्हणजे मी जो फ्रायडेचा टिफिन दिला होता तोही विसरली आहे, आणि आजचा टिफिन जो मी ऑफिसमध्ये टिफिन घासून ठेवते तोही विसरली. आज इथे आल्यावर मला आठवलं मी टिफिन विसरली आहे. जाऊ दे, बघू उद्या तसाही उपवास आहे, मी काय आणणार नाही आहे. त्यामुळे लेट्स सी, भेटूया घरी गेल्यावरती.